उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा आरक्षणवादी आणि मुस्लिम यांच्यामुळे वाढला असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला तर एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट सरळ डबल असल्याचं स्पष्ट होतं। त्यामुळे मी त्यांचीच खरी शिवसेना असल्याचं मानत असल्याचं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। त्यांच्या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगवर चालतं, ते प्रत्येक वर्षी नव्याने सुरुवात करतात असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय। तसंच फडणवीस हे राजकारणातील कच्चे लिंबू असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली आहे। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी धारावीच्या प्रकल्पावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत, त्यामुळे मुळातच महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये असं भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय। तसंच भाजपाला पाठिंबा लोकसभेपुरताच दिला असल्याचंही त्यांनी म्हटलंय। राज ठाकरे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली। दरम्यान सोलापूरमध्ये दाखल होताच राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं। लाडकी बहीण योजनेनं विरोधक घाबरलेले आहेत, याबाबतही नकारात्मक प्रचार सुरू झालाय। या योजनेचे पैसे कुठून आणणार हा प्रश्न विरोधकांना पडला असून काँग्रेसचे नेते कोर्टातही गेलेत। आम्ही पैसे देणारच आहोत। 15 ऑगस्ट नंतरही लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता वितरित केला जाणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीबाबतचे अनुदानही दिलं जाणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। शहरातील रामदेव बाबा मंगल कार्यालयात आयोजित जिल्हा ग्रामीण भाजप कार्यकारिणीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते। नारायण राणेंबद्दल मी काही बोलत नाही, त्यांनी उगाच मला धमक्या देऊ नये असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। तसंच त्यांनी भाजप आमदार राम कदम यांनाही सुनावलंय। त्यांनी या वादात उडी घेऊ नये असं ते म्हणालेत। आमदार राम कदम यांचा दहीहंडी आमदार म्हणून उल्लेख करत मनोज जरांगे यांनी निशाणा साधला।